अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अभिमन्यू पवारांनी लातूर जिल्ह्यातील या जिल्हा परिषदच्या शाळांच्या संदर्भातला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा हा इथे सभागृहात मांडलेला आहे आणि ह्याला जे उत्तर आदरणीय मंत्री महोदयांनी दिलंय हे फारसं काही महाराष्ट्राच्या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषदेमध्ये आणि तिथे काम करत असणारे दिवस रात्र जे आमचे शिक्षक आहेत त्या शिक्षकाने आम्हा सर्वांना ते फारसं काही समाधानकारक उत्तर आहे असं मला वाटत नाही। आदरणीय मंत्री महोदय दादा भुसे साहेब हे मनाने अत्यंत चांगले, ते कार्यक्षम मंत्री महोदय, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, शालेय शिक्षणाचा कारभार त्यांच्याकडे आहे, त्यांचा इंटेंट चांगला आहे, पण प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये काय होते ही वस्तुस्थिती गेले एक तासभर आपण सगळ्या सन्मान्य सदस्य आमदारांकडून आपापल्या जिल्ह्यातील असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळांची वस्तुस्थिती त्यांनी या सभागृहात मांडलेली आपण ऐकत आहात। बहुतेक सुविधाचा प्रश्न असेल, स्वच्छतागृह असतील, मुलांकरता मुलींकरता त्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये ग्रंथालय नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, त्या ठिकाणी नव्या आधुनिक शैक्षणिक प्रयोगाचे जे काही साधन त्या ठिकाणी पाहिजे त्या नाहीत, क्रीडांगणं नाहीत, अनेक ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि त्यात करून आता आमचे आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांनी जो अत्यंत गंभीर हा प्रश्न सभागृहासमोर मांडला की अनेक शाळांमध्ये आज कमी शिक्षक आहेत तर काही शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि म्हणून एक शिक्षकी शाळा म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद आज नाईलाजाने त्या शाळा चालवतात आणि मग काही लोकांनी सांगितलं जेव्हा प्रशासकीय काही इतर जबाबदारी येते तेव्हा या जिल्हा परिषदच्या शिक्षकांना शासनाच्या माध्यमातून इतर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते आणि त्या शिक्षकांवरही सुद्धा नाईलाजाने तो ताण येतो कामाचा, त्यातनं कुठेतरी शैक्षणिक गुणवत्तेवरही काहीतरी परिणाम पडतो। अध्यक्ष महोदय, आता जयंतराव पाटील साहेबांनी उल्लेख केला, मी मगाशी त्याचा करणार होतो की सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जितेंद्र दुडी नावाचे IAS अधिकारी होते, त्यावेळेस ते जिल्हा परिषदचे CEO होते, आता पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि अत्यंत चांगली एक कल्पना त्या ठिकाणी राबवली गेली ती म्हणजे मॉडेल स्कूलची आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये जी दिवसेंदिवस नव्या काळानुसार पालकांचा एक ओढा इंग्लिश मिडियमच्या शाळांकडे जात चाललेला आहे, अशा वेळी जिथं जिल्हा परिषदच्या शाळांची विद्यार्थी संख्या घटत होती त्यावेळेस ती विद्यार्थी संख्या पुन्हा 2 वर्षात मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये वाढली। हा अत्यंत चांगला आणि यशस्वी प्रयोग हा सांगली जिल्ह्यातला या ठिकाणी महाराष्ट्रात यशस्वी झाला आणि मला आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे की सन्मान्य स्वर्गीय अजितदादांनी त्याचा त्यांच्या बजेटच्या भाषणामध्येही काही वर्षांपूर्वी उल्लेख केलेला होता की हे मॉडेल स्कूलची कल्पना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राबवू आणि मूळ अध्यक्ष महोदय माझी नम्रपणे इथे सभागृहाला विनंती, मंत्री महोदयांना विनंती आहे, आदरणीय दादा भुसे साहेब तुम्ही अत्यंत चांगलं काम कराल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि खात्री आहे। माझी विनंती अशी आहे की मॉडेल स्कूलची कल्पना संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही राबवणार आहात का, त्याला खास म्हणून बजेटची तरतूद किती करणार, कारण मगाशी तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रात अशा अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्यामुळं तिथल्या स्थानिक या ठिकाणी लोकांनी त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळावी, मुलं शिकावी म्हणून या ठिकाणी आज पालकांची तिथं रांगाच्या रांगा उभ्या असतात। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी पहिली शैक्षणिक पारी ही जिल्हा परिषदची शाळा असते, म्हणून जिल्हा परिषदचा त्यांच्या शिक्षणाचा पाया हा मजबूत झाला पाहिजे आणि तो मजबूत झाला तर भविष्यात त्यांना फायदा होईल, म्हणून मंत्री महोदयांनी या संपूर्ण ह्याला बजेटची वेगळी तरतूद, DPDCतनं निधी मिळतोच पण वेगळा तरतूद काय करता येईल हे या ठिकाणी सभागृहाला सांगावं। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर कदम साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे, साधारणपणे सांगली जिल्ह्यामध्ये दुडी नावाचे CEO होते आणि त्यांच्या पुढाकाराने त्या जिल्ह्याच्या अनेक शाळा एक मॉडेल स्कूल म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, त्यांनी इतकं बारीक नियोजन केलेलं की त्याचा कॉक हा सुद्धा जग्वार किंवा आणखी त्या लेवलच्या कंपनीचाच असला पाहिजे, त्याच्या टाईल्स ज्या काही लावायच्या आहेत त्या सुद्धा अतिशय प्रतिष्ठित असलेल्या कंपनीच्याच असल्या पाहिजेत। आणि म्हणून हो, ते जे काही स्वच्छतागृह असतील, मी एकच काय माहिती देतोय तुम्हाला, हे जे माहिती मी देतो आहे आणि त्यांनी ते चांगलं काम केलंय म्हणून त्यांना पुण्याला त्या ठिकाणी संधी पण मिळालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ज्या केंद्र शाळा आहेत त्या शाळेंना आपण आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करायला घेतलेलं आहे।
त्याचा एक कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसून येईल. चला शेवटचा सिद्धार्थ